नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24 बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील। रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, नागरिकांना करावी लागते तारेवरची कसरत। आलमगीर नगरात रस्त्यात खड्डा का खड्ड्यात रस्ता? नागर देवळे ग्रामपंचायत हद्दीतील विजय लाईन चौक तसेच दर्गा, आलमगीर ते जैन पार्क, आमिनानगर पर्यंत 12 मीटर रोड असून त्या रोडवरील अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम काढणे तसेच आलमगीर दर्गा ते आमिनानगर रोड ठरतो अपघाताला निमंत्रण। आलमगीर नगर मुख्य रोड त्वरित दुरुस्त करावा, नागरिकांची मागणी। आलमगीर नगर नागर देवळे रस्त्यात खड्डेच खड्डे पडल्याने वाहन चालकांना वाहन चालविताना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते। या रस्त्यावर दररोज वाहन चालकांचे अपघात होत आहेत। या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार झाले आहे। या खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचले असल्याने त्यांना गटारांचे स्वरूप प्राप्त झाले असून त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे। मात्र अद्याप याची विकास अधिकारी पंचायत समिती अहमदनगर विभागाने दुरुस्ती केली पाहिजे। परिणामी या मार्गावरून ये जा करणाऱ्या नागरिकांची समस्या कायम आहे। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। हा रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे। काही वर्षापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते। पाईपलाईनचे बांधकाम करण्यात आले, त्यामुळे चांगल्या अवस्थेत असलेला रोड फोडून पाईपलाईनचे काम करण्यात आले, पण ठेकेदार रोडवर पडलेले खड्डे भरण्याचे विसरून गेले। पावसाळ्यात त्या खड्ड्यामध्ये पाणी साचून रस्त्याच्या सभोवती चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। आलमगीर दर्गा ते आमिनानगर रोड रस्ता सदैव वर्दळीचा असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहन चालत आहेत। या गावातील वाहन चालवणाऱ्या नागरिकांना हा रस्ता मोठा धोकादायक ठरत आहे। शासन अपघात टाळण्यासाठी अनेक उपाययोजना करत असतात, परंतु या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडल्याने हा रस्ता आभाळ फाटलं त्याला ठिगळ कुठे लावणार असा झाला आहे। या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने दुचाकीवाल्यांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे। रात्रीच्या वेळी या रस्त्यावर येणारी नवीन वाहने काही ठिकाणी रस्ता चांगला असल्याने वाहन जोरात हाणतात, परंतु त्यांना माहिती नसते की या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत, तेव्हा त्यांचा अनेक वेळा अपघात झालेला आहे। या रस्त्यावर खड्डे तर पडलीच आहे, परंतु त्या खड्ड्यामध्ये बारीक गिट्टी जमा झाली असल्याने समोरून वाहन आल्यानंतर त्या वाहन चालकांना खड्ड्यातून वाहन घालवावे लागते, तेव्हा गाडी स्लिप होऊन अनेक वेळा अपघात झालेले आहेत, परंतु सुदैवाने जीवितहानी झाली नाही, ही महत्त्वाची बाब आहे। तरी विकास अधिकारी पंचायत समिती अहमदनगर व नागर देवळे ग्रामपंचायत यांनी या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी। गावातील नागरिकही आता दुरुस्तीसाठी आक्रमक झाले आहेत। त्वरित रस्ता दुरुस्त करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही प्रशासनाला दिला आहे। नमस्कार, मला आलमगीर न्यूज चॅनलला एक सूचना करायची वाटते। आलमगीर मदरसा ते आमिना मस्जिद पर्यंत रस्त्याची इतकी दुरावस्था झालेली आहे की रस्त्यावरती चालणे महाग झालेले आहे। रस्त्यामध्ये मॉडर्न इंग्लिश स्कूल टीचर समोर रस्त्याची दुरावस्था एकदम खराब झालेली आहे, तरी त्या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मी मागणी करत आहे। शाळेचे विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांच्या गाड्या, त्यांची हाल पाहत नाही आहे आणि खूप दिवसापासून सहन केलं आम्ही आलमगीरच्या लोकांनी, तरी रस्त्याचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याची मी आलमगीर न्यूज चॅनल यांना विनंती करतो। आणि देवतर्फे आणि आमच्या आलमगीर म्हणजे विजय लाईन ते जवळजवळ तुमच्या कोणती मस्जिद? ब्रह्मनगर आमिना मस्जिद, ब्रह्मनगर आमिनानगर आमिना मस्जिद पर्यंत रस्ते इतके खराब झालेले आहेत आणि त्यामुळे आता इथे एक दर्गा शेजारी एक इंग्लिश शाळा आहे, तिथे पालकांना म्हणजे मुलं वगैरे सोडवायची जी आहे ना, त्यामुळे रस्त्याची इतकी अडचण आहे। ते गाळ वगैरे साचले जातो, खड्डे आहेत, भरपूर खड्डे आहेत इथं, आणि त्यामुळे या रस्त्याचं काम व्हावं आणि मुरुम वगैरे टाकून व्यवस्थित काय रस्त्याचं जे काही तुमच्या योग्य याच्याप्रमाणे करा आणि डांबरीकरण जर झालं तर चांगलंच आहे आणि ते व्हायलाच पाहिजे। आता काय लोक फार सहनशील ते हे करतात हो, ते मर्यादा सहन म्हणजे त्यांची सहनशीलतेची मर्यादेच्या बाहेर झालेले संपलेले आहे, त्यामुळं इथे रस्त्याची व्यवस्था व्हावी एवढीच विनंती आहे आपली।